नमस्कार. शासन जी आला या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी वेतनवाढीबाबत आताच्या घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट स्वाईतपणे पाहण्याला सुरू करूया. 8वा वेतन आयोग संदर्भात आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया. दिनांक 1 जानेवारी 26 पासून नवीन म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. परंतु सध्याची केंद्र सरकारची 8वा वेतन आयोग संदर्भात वस्तुस्थिती पाहता 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोगाची विविध समित्या अद्याप स्थापन नाही. वेतन आयोगाचा अभ्यास करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येत असते, परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या समितीचे गठन करण्यात आले नाही. त्यामुळे वेतन आयोगाच्या कामकाजास सुरुवातच नाही. केंद्र सरकारने फक्त नवीन वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आहे, परंतु या संदर्भात समितीचे गठन अधिकृत कामकाज संदर्भात कोणतेही कार्यज्ञापन जारी करण्यात आले नाही. यामुळे 8वा वेतन आयोग लागू होण्यास विलंब लागू शकतो. वेतन आयोगाची रचना करण्यासाठी किमान 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. 7व्या वेतन आयोगाचा विचार केला असता संपूर्ण वेतन आयोग कामकाजासाठी 33 महिने म्हणजेच 2 वर्ष 9 महिने इतका कालावधी लागला होता. त्यामुळे सध्या स्थितीत 8वा वेतन आयोगाची कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्षात कामकाज सुरू न झाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता विलंब होण्याची शक्यता आहे. सन 2028 पर्यंत विलंब लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागेल.